पुरंदर येथे प्रस्तावित संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी समोर आलेली आहे। 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास सरकारची मान्यता मिळालेली आहे। तसा महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा GR देखील आलेला आहे। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा तो GR पाहूया। आपल्याला समोर GR दिसत आहे। पुरंदर विमानतळाकरिता जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हुडकोकडून किंवा तत्सम इतर वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक दराने घ्यावयाची रुपये 6,000 कोटी इतक्या कर्जाचे रकमेस शासन हमी देण्याबाबत हा GR आलेला आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून दिनांक 24/4/2026 रोजी आलेला आहे। आपण हा GR थोडक्यात पाहणार आहोत। त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण फक्त पाहणार आहोत। आपण स्क्रीनशॉट घेऊन तो GR डिटेल मध्ये वाचू शकता। मित्रांनो, विमानतळाबाबत अशा बऱ्याचशा तारखा येऊन गेल्या होत्या। फेब्रुवारी 2026 ची तारीख पुन्हा आली होती की फेब्रुवारी महिन्यामध्ये पुरंदर विमानतळाचा काहीतरी निर्णय होणार आहे। तर मित्रांनो, प्रस्तावनामध्ये आपल्याला समजेलच माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या अधिनियमातील कलम 22 पोटकलम 1 व 2 नुसार पुरंदर विमानतळाकरिता जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हुडको म्हणजे HUDCO किंवा तत्सम इतर वित्तीय संस्थेकडून स्पर्धात्मक दराने कर्ज घेण्यासाठी शासनाची मान्यता व शासन हमी देऊन रुपये 6,000 कोटी इतक्या रकमेचे कर्ज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास उपलब्ध करून घेण्याबाबत मान्यता प्रदान केलेली आहे। तर मित्रांनो, ह्या GR मध्ये आपल्याला समजत आहे की 6,000 कोटींच्या कर्जाची मान्यता सरकारने दिलेली आहे। आपण खाली पाहूया शासन निर्णय। पहिला मुद्दा, पुरंदर विमानतळाकरिता जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हुडको किंवा तत्सम इतर वित्तीय संस्थेकडून स्पर्धात्मक दराने घ्यावयाच्या रुपये 6,000 कोटी इतक्या कर्जाची रक्कम शासन हमी मंजूर करण्यात येत आहे। दुसरा मुद्दा, सदर शासन हमीवर कर्ज उचलण्याची मुदत शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या कालावधीपर्यंत वैध राहील। तिसरा मुद्दा, धनको बँक वित्तीय संस्थेसमवेत शासन हमीवर घेण्यात येणाऱ्या आलेल्या कर्जासंबंधित करण्यात येणाऱ्या करारपत्राखालील अटी व शर्ती समावेश करण्यात यावे। मित्रांनो, आता ह्या GRच्या खाली बऱ्याचशा अटी शर्ती आहेत आणि कोणत्या मंडळाकडे किती टक्के कर्ज परतफेड करण्यात येईल त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा पुरंदर विमानतळासाठी GR पाहिलेला आहे। तर या निर्णयामुळे कागदावर असलेला प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात कृती आराखड्यात येण्यासाठी चालना मिळू शकते। या प्रकल्पाच्या 7 गावातील जवळपास 300 हेक्टर इतकी जमीन याच जमिनीचं भूसंपादन करायचं आहे। हा प्रकल्प बरेच वर्षापासून काही ना काही कारणामुळे चर्चेत होता, जसे की गावातील शेतकऱ्यांचा विरोध, काही तांत्रिक अडचणी, तर भूसंपादनाचे पॅकेज फायनल होत नव्हतं, तर बरेच वेळा फायनल झाल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी, अशा प्रकारच्या बरेच घडामोडी चालू होत्या आणि चालू आहेत। पण आता 6,000 कोटींचा कर्जाचा GR आल्यामुळे काही माध्यमातून सांगण्यात येत आहे की पुरंदर विमानतळाचं पॅकेज ठरलं आहे आणि लवकरच म्हणजे ह्या आठवड्याभरामध्ये याचं वाटप देखील सुरू होणार आहे, अशी माध्यमातून माहिती मिळत आहे आणि राज्य सरकारच्या तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत असं सांगण्यात येत आहे। काही माध्यमाच्या माहितीनुसार पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जे पॅकेज बरेच दिवस प्रलंबित होते ते ठरलेले आहे। ते असे आहे, पुरंदर विमानतळासाठी देण्यात येणारी सरासरी एकरी रुपये 1.5 कोटी याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर काही जमीन मालकांना भूखंड देखील देण्यात येणार आहे आणि काहींना शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थान दिले जाणार आहे, असे पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे असे माध्यमातून सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, 6,000 कोटींचं कर्ज शासनाने मंजूर केलेलं आहे। हा GR तर आपल्याला मी दाखवलाच आहे, पण अजून माध्यमातून सांगण्यात आलेले जे काही पॅकेज आहे 1.5 कोटीचं, त्याचा कोणताही GR आलेला नाहीये। पण या संदर्भात शासनाचे हालचाली चालू आहेत एवढं नक्की। तर मित्रांनो, ही होती पुरंदर तालुक्यातील विमानतळाची माहिती।
जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.